हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला घेऊन चालले अशा ठिकाणी जिथे निसर्ग आहे, इतिहास आहे, पण फारसं न गाजलेलं ठिकाण. अलिबागच्या जवळ, रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या जवळ असणारं हे रेवदंडा बीच. इथे आल्यावर जो शांतपणा जाणवतो ना, तो फारच भन्नाट आहे. काळसर मऊ अशा वाळूवर चालताना खूप सुखद वाटतं. काळसर मऊ वाळू आणि लांबट पसरलेला समुद्रकिनारा खूप सुखद अनुभव देऊन जातो. इथल्या समुद्राच्या येणाऱ्या लाटा अगदी रिलॅक्स करून जातात. खूप वेळ या किनाऱ्यावर थांबलो, एन्जॉय केलं. काही क्लिप्सही मी ॲड केलेले आहेत तिथे. काही वेळ उभा राहून समुद्राच्या लाटा निहाळल्या. कुठलंही फिल्टर नको, नुसती नजर आणि क्षणांचं सौंदर्य अनुभवायचं. संध्याकाळी इथला सूर्यास्त पाहणं म्हणजे निसर्गाचा लाईव्ह शो. नैसर्गिक प्रकाशात सुंदर फोटो येतात. संध्याकाळी बरेच इथले स्थानिक लोक वॉकसाठी येतात. समुद्राची सतत येणारी लाट आणि गार वारा यांनी मन प्रसन्न करून जातं. संध्याकाळच्या वेळी थोडीशी फोटोग्राफी केली, वॉक केला. खूप दिवसांनी इथे आले होते. घरी आपण रिलॅक्ससाठी मेडिटेशन करतो, पण इथे आल्यावर निसर्गाच्या सानिध्यातला अनुभव काही वेगळाच नाही का? मुलांनी खूप छान फोटोग्राफी पण केली आहे. पर्सनली त्या मला खूप आवडल्या. त्याच्या काही क्लिप्स मी इथे लावलेल्या आहेत. आणि हा आहे रेवदंडा किल्ला, रेवदंडा फोर्ट, पोर्तुगीजांनी बांधलेला. किती भव्य आहे ना. आता बराच तुटलेला आहे, खराब झालेला आहे. इथं उभं राहून समुद्र पाहणे म्हणजे वेळ थांबल्यासारखं वाटतं. हे बघा, पाऊस पडतोय. खूप वेळ झाला आम्ही इथे थांबलोय, पण अजूनही इथे थोडा वेळ थांबावं असं वाटत होतं. इथे शनिवारी रविवारी पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात येतात. इथले फेमस बीचेस बघण्यासाठी तुम्ही सुद्धा अलिबागला यायचं ठरवत असाल तर इथे रेवदंडा बीचला इथला निसर्ग, इथला समुद्र कसा वाटतो याचा अनुभव घ्यायला नक्की या. फक्त पावसाळ्यात इथे अलाउड करत नाहीत. आम्ही गेलो होतो तेव्हा जस्ट सुरुवात झाली होती. आम्ही तिथून पाऊस चालू झाला की लगेच निघालो. पावसाळ्यात कुठल्याच बीचवरती पर्यटकांना अलाउड करत नाहीत. भेटू परत एकदा नव्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथून निघालो आणि पारनाक्यावरती एका हॉटेलमध्ये वडापाव आणि लस्सी घेतली आणि त्यानंतर घरी आलो.